तो केवळ आणि केवळ या आपल्या आदरणीय दादांचं नेतृत्व असेल, या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या अनुषंगानं या ठिकाणी धैर्यशील भैयांचं नेतृत्व असेल, आपल्या आमदार साहेबांचं नेतृत्व असेल, ह्या सगळ्या नेतृत्व मंडळीच्या नेतृत्वाखाली ह्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या या ठिकाणी. आणि ह्या एक हाती सत्ता या पंचायत समितीमध्ये या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी मिळवून दिलेले आहे. आणि ह्या कार्यक्रमात या सत्कार समारंभ आयोजित करण्याचा योग आणि या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग जो ज्यांच्यामुळे आला ते आपले युवक प्रेम भैया करचे पाटील. हे पुण्यामध्ये उद्योजक आहेत, पण इथली जन्मभूमी असल्यामुळे त्यांची नाळ या ठिकाणी राहिलेली आहे. तर अशा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी योग असा की आदरणीय दादांच्या प्रमुख उपस्थितीत हा आपण कार्यक्रम संपन्न करतोय. आता मच्छिंद्र आबानं सांगितल्याप्रमाणे हे काही याड लागलेल्या बाईचं काहीतरी सांगितलं, तसं याड बी पळवावं लागेल काही वेळा. तर सगळ्या मंडळीनं आपल्याला याड पळवायचं सुद्धा नियोजन करावं लागणार आहे. आता या ठिकाणी अधिकचा वेळ घेणार नाही, परंतु एक महत्वाची बाब या ठिकाणी सांगतो. नेरा देवधर पुनर्वसन या तालुक्यामध्ये ज्या वेळेस नेरा देवधरचा स्लॅब लागला त्यावेळी या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या जवळजवळ 22 गावामध्ये नेरा देवधरचं पुनर्वसन लागलं होतं. आणि ज्या लोकांच्या जमिनी देवधर धरणात गेल्या होत्या त्यांचं पुनर्वसन या तालुक्यात होणार होतं. परंतु त्या पुनर्वसनासाठी जवळजवळ 5000 एकरापेक्षा जमीन जास्त आपली जाणार होती, आपल्या तालुक्यातली जाणार होती. त्यामध्ये पिंपरी गाव सुद्धा आहे, नातेपुते गाव आहे. या सगळी गावं घाटा शेजारची गावं आपल्या तालुक्यातली होती. हे 5000 एकर जमीन जर आपल्या तालुक्यातनं पुनर्वसनासाठी जाणार होती तर या ठिकाणी जमीन वाचवण्याचं काम आणि कुटुंब सुस्थितीत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय दादा, मोठ्या दादांनी केलं. हे आम्हाला विसरून चालणार नाही. आपल्याला या ठिकाणी दुसरी गोष्ट एक या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आता अर्जुन दादानं सांगितलं की प्रांत कार्यालय आलं, जिल्हा कोर्ट आलं, आरटीओ कार्यालय आलं. हे या ठिकाणी आवर्जून सांगण्याचा विषय असा, पूर्वी आपल्याला सोलापूरला त्या ठिकाणी जिल्हा कोर्ट होतं आणि इथून काही असलं तरी वाद हा माणसामध्ये होतच असतो. आणि एखादा वाद झाला की इथून जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं म्हणलं तर वेळ, पैसा, खर्च या ठिकाणी होत होता. आणि ह्या माळशिरस तालुक्यासाठी स्पेशल केस आवर्जून सांगतो, महाराष्ट्रातली पहिली केस असेल माळशिरस तालुक्यासाठी. एकमेव तालुक्यासाठी जिल्हा कोर्ट कोणी निर्माण केला असेल तर आदरणीय मोठे दादांना निर्माण केलं. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. कारण सांगतो, मी त्यावेळी माळशिरस बार असोसिएशनचा अध्यक्ष होतो. जिल्हा कोर्टासाठी आवश्यक असणारी बिल्डिंग त्या ठिकाणी 11 वेळा दादांना वर्षात मंत्रालयात 11 वेळा मीटिंग लावल्या आणि त्या मीटिंग मध्ये या कोर्टासाठी असणारी भव्य बिल्डिंग स्थापन करण्यासाठी, बांधण्यासाठी जवळजवळ 57 कोटीचा निधी त्या ठिकाणी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली मंजूर झाला. त्याचप्रमाणे प्रांत कार्यालय असेल, आरटीओ कार्यालय असेल, हे सुद्धा दादांच्या प्रयत्नातून झाले. हे आपल्याला विसरून जाणार नाही. आरटीओ साठी पूर्वी आपल्याला सोलापूरला जावं लागत होते, तर आता हे कार्यालय झाले. दुसरी महत्वाची बाब सांगतो की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अजितदादांना जे नियोजन केलं होतं त्यातनं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आता आपल्याला पंढरपूरला झालेलं आहे. त्यामुळं सोलापूरला जाण्याचा योग किंवा खर्च करण्याचा योग आपल्याला कमी राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी या एवढ्या योजना केल्या असतील. दुसरी आवर्जून गोष्ट सांगायची झाली तर काय, ह्या लाईट साठी सबस्टेशन असेल, मग ते पुरंदवड्याचं असेल, नात्यापोत्याचं असेल, ऍडिशनल एकशिवला असेल, त्या सगळ्या योजना आमदार साहेबांनी या ठिकाणी आत्ताच्या काळामध्ये एकशिवचं सबस्टेशन आमदार साहेबांना, आपल्या उत्तमराव जानकर साहेबांना आदरणीय
त्यांना या ठिकाणी प्रयत्न करून आणलेला आहे. थोड्याच दिवसात त्या ठिकाणी धैर्यशील भैयांच्या प्रयत्नात आणि उत्तमराव जवळकर साहेबांच्या प्रयत्नातनं जे एक्शिवला सबस्टेशन होतंय त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी होणार आहे. आणि जे लोड शेडिंग राहते किंवा कमी दाबानं लाईट जी या ठिकाणी होती, शेतकऱ्यांची अडचण होती, त्या सुद्धा दूर या ठिकाणी या सबस्टेशनमुळे होणार आहे. काही भाग त्या ठिकाणी तुटला जाणार आहे. या धर्मपुरीचं जसं सबस्टेशन त्याच्यामुळं या ठिकाणी लाईटची व्यवस्था या ठिकाणी होत झालेली आहे. हे सुद्धा आपलं तुम्हा आम्हाला विसरून चालणार नाही. या ठिकाणी आवर्जून सांगेल की सगळी मंडळी, तालुक्यातली सगळी मंडळी, आदरणीय मोठे दादा असतील, बाळदादा असतील, भैया असतील, रणजित दादा असतील आणि ह्या दुसऱ्या पिढीतले अर्जुन दादा असतील, मदन दादा असतील, आपले आमदार साहेब असतील, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेले संस्कार पाळून संस्काराचं अनुकरण करून ही तुम्ही आम्ही मंडळी सगळी या ठिकाणी चालत आलेलो आहे. परंतु या ठिकाणी आता दादांना सांगितल्याप्रमाणे, अर्जुन दादांना सांगितल्याप्रमाणे काही मंडळी येऊन जर जातीभेद करत असतील, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, तर खोटे केसेस दाखल करण्याचा प्रयत्न करत असतील, तर तुम्हा आम्हाला या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये सतर्क राहिलं पाहिजे. कुठल्याही अफवावर किंवा एखादा द्वेष निर्माण करत असेल त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये. आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि नेतृत्वाने खंबीरपणे उभं राहिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मंडळी जे आता निवडून आलेले, जिल्हा परिषदवर गेलेले आहे, पंचायत समितीत आपल्या ताब्यात आलेले, आपल्या राष्ट्रवादी आणि आघाडीच्या ताब्यात आलेले आहे, तर निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये हे सगळे मंडळी पंचायत समितीच्या माध्यमातून असणाऱ्या योजना आपल्या तुमच्या आमच्यापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील, न्याय द्यायचं काम करतील, अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या सगळ्या मंडळींना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.